तुम्हाला? कारण तुम्हाला तरी त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही सध्या आकड्यांमध्ये. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजून वंचितचं खातं उघडलेलं नाही, पण बरेचसे विभाग अजून उघडायचे बाकी आहेत. तर आम्हाला अपेक्षा आहे की जिथे जिथे मेहनत चांगली झाली आहे तिथे चांगला रिझल्ट मिळेल. काँग्रेसला इथे फायदा होताना निश्चित दिसतोय वंचितच्या मतांचा, कारण जी 12 तुम्ही दाखवताय त्याच्यामध्ये निश्चित मदत झालेली आहे. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र जर आपण बघितलं तर निश्चितच प्रस्थापितांच्या या राज्यामध्ये वंचितांची एंट्री झालेली आहे. कारण लातूरमध्ये काँग्रेससोबत आपण आहोत आणि तिथे आपण सत्ता करायला जातो आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 आमचे निवडून आले, चंद्रपूरमध्ये 7 आलेत, अकोलामध्ये 5 आलेले आहेत, नांदेडमध्ये 3 आलेले आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी खातं उघडतंय. मुंबईमध्ये निश्चित उघडेल अशी अपेक्षा आहे. अतिशय महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललात, प्रस्थापितांच्या राजकारणात वंचितांची एंट्री झालेली आहे. पण ही एंट्री काँग्रेसच्या खांद्यावर बसून झालेली आहे. काँग्रेसला याचं समाधान आहे का विचारूया. अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, वंचितला सोबत घेण्याचा प्रयोग तुमचा फळाला आला असं तुम्हाला वाटतं का? फायदा झाला का? बर, मी येतो. अतुलजी, मी जर आपल्याला थांबवतोय, एक कोल्हापूरची आकडेवारी आपण जाणून घेऊयात. कोल्हापूरमध्ये भाजपा 18, शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि इतरांमध्ये 1. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवरती आहे आणि शिवसेना उबाटा 1 जागेवर आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोल्हापूरची आकडेवारी. त्यामुळे संध्याकाळी तांबडा पांढरा रस्त्यावरती कोण ताव मारतंय, कशा पद्धतीने जल्लोष केला जातोय हे लवकरच आपल्याला कळेल. पण भाजप कोल्हापुरात म्हणजे महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी सगळी लढत. हो, तर केडीएमसी मध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. पुन्हा आपण बघतोय आघाडी पिछाडी. खरी स्पर्धा जी आहे ती भाजप आणि शिवसेनेत आहे असंच आपण म्हणूयात. ठीक आहे. भाजप 25 जागांवरती विजयी झाली आहे. अतुलजी, जे आकडे स्क्रीनवर दिसत आहेत त्याचं विश्लेषण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. अपेक्षित, अनपेक्षित हे काय घडतंय, काय प्रतिक्रिया तुमची? असं आहे की संसाधनांचा प्रचंड वापर झालेला कोणी नाकारत असेल तर ठीक आहे, पण संसाधनांचा प्रचंड वापर झाला. त्यानंतर निवडणूक आयोग जे आहे ती ॲक्च्युली निवडणूक आयोग हा पहिला पक्ष आहे, दुसरा भाजप आहे आणि तिसरे चौथे इतर पक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या ज्या वोटर लिस्टमध्ये डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या डिस्क्रिपन्सी तुम्ही दूर केल्या पाहिजे. तर आम्हाला राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं आमच्या हातात नाही आहे. मग आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलो. मोठ्या महत्प्रयासानंतर 2 खासदार, सिटिंग खासदार आणि माजी मंत्री असलेल्या लोकांना त्यांनी 2 दिवस भेट दिली नाही. आणि भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हम इसमें कुछ नहीं कर सकते, कुछ नहीं करेंगे, तुमको जो करना है कर लो. ही लँग्वेज होती या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची. एक आत्ता बोलतो असं नाही, मी खाली येऊन जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे मी हेच बोललेलो होतो. काल अशी परिस्थिती होती की अनेक लोकांना म्हणजे झोपडपट्टीमधले असतील किंवा मुस्लिम बहुल एरियामधले लोक असतील त्यांना त्यांचे वोटर मिळत नव्हते. ऑनलाईन दिसत होतं पण बूथच्या लिस्टवर नव्हतं. आणि कुठल्याही गोष्टी सांगितल्याने 2 स्टार लावले आम्ही की 2 मतं असेल ते नाही. शाई पुसल्या जात होती. मी 8 तासानंतर सॅनिटायझर लावलं तरी बऱ्यापैकी जे आहे ती शाई पुसल्या गेली 8 तासानंतर. मी जेव्हा नंतर आलो मी प्रचारावरून आणि मी जेव्हा पाहिलं तर ह्या गोष्टीमध्ये कसं आहे की यंत्र, तंत्र, मंत्र, संसाधनं याचा सगळ्याचा वापर केल्यानंतरही आज मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जो आहे तो सगळीकडे दिसतो आहे. तुम्हाला आउटिंग पर्सेंटेज पाहावं लागेल. विदर्भामध्ये जे आहे ते आम्ही बऱ्यापैकी करतो आहे. लातूरमध्ये दिसतो आम्ही, कोल्हापूरमध्ये दिसतो आहे, सगळीकडे दिसतो आहे. या सगळ्या गोष्टींच्या असताना सुद्धा म्हणजे काही ठिकाणी चंद्रपूरमध्ये पण आहो आम्ही. म्हणजे महत्त्वाची गोष्ट एक ही आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही निवडणुकाचा हा जर फार्स असेल तर मग लोकशाहीचं काय होईल हा विचार जो आहे हा महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. आणि न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे सर आपल्या सोबत आहेत. मंदार सर, एक वारू उधळलेला आहे नगरपंचायतीपासून, म्हणजे विधानसभेपासून जो उधळलेला वारू आहे सत्ताधाऱ्यांचा, महायुतीचा, तो कायम दिसतोय ह्याच्यात. पण एक चित्र आहे का, विरोधी पक्ष अधिकाधिक कमजोर होतोय का? नक्की. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्ष जर का तेवढा सबळ नसेल आणि तेवढा ताकदवार नसेल तर अर्थातच आपल्या एकूण जे निरंकुश सत्ता ज्यावेळेला होते त्यावेळेला त्या निरंकुश सत्तेमुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात. लोकांना कोणाकडे दाद मागावी असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त विरोधी पक्ष हा असणं हे अत्यावश्यक आहे, याच्यात काही शंका नाही. पण विरोधी पक्ष म्हणून ते त्यांची जबाबदारी नेमकी निभावत आहेत का,
जे बदललेलं वातावरण आहे, ज्या पद्धतीनं सातत्यानं विरोधी पक्ष हे एका वेगळ्या भूमिकेकडे फक्त तक्रारी चालू आहेत. जनतेपर्यंत जाण्यासाठी जे काही करायला लागतं किंवा जनता सुद्धा बदललीच आहे ना. आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जनता बदललेली आहे त्या जनतेकडे जाण्यासाठी ज्या पद्धतीनं जायला पाहिजे त्या पद्धतीनं विरोधी पक्ष जाताना दिसत आहेत का, हाही प्रश्न आपल्याला त्यांना विचारावा पण लागेल. एक मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही ताकदीनं मैदानात उभे राहता, ठाकरेनं कुठं मुंबईमध्ये, महाराष्ट्रानं, मुंबईतल्या मराठी माणसानं किंवा इथल्या मतदारांनी पूर्णपणे कुठं नाकारलं? जे सगळीकडे वन वे दिसतंय तसं नाहीये ना मुंबईमध्ये. तुम्ही ताकदीनं उभं राहिल्यावर तुमच्यासोबत आहे ना मतदार. तुम्हाला सांगतो की विरोधी पक्ष काँग्रेस म्हणून ताकदीने उभं नाही हे म्हणणं मला काही पटत नाही. आम्ही जमिनीवर ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने आता स्पष्टच बोलत झालं, कारण आता तर सगळं काउंटिंग आता हो सुरू बोला आहे. बोला, बिंदास बोला. प्रत्येक स्कीम्समध्ये मटणाच्या पार्ट्या, प्रत्येक स्कीममध्ये दारू पाण्यासारखी वाली, जेवढा पाऊस नसेल पडला त्याच्या डबल दारू वाहिलेली आहे. प्रचंड पैसा जो आहे पैसा